ते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 13 मार्चला मालेगावमध्ये दाखल होतीये आणि सौदाणे गावामध्ये का शेतकऱ्याच्या शेतात राहुल गांधी मुक्काम करणार आहेत। त्यांच्या मुक्कामाची जय्यत तयारी सुरू आहे। या ठिकाणी भव्य तंबू उभारलाय। राहुल गांधींसोबत असलेल्या 300 लोकांच्या मुक्काम आणि भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे। राहुल गांधी ज्या ठिकाणी मुक्काम करणार आहेत त्या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो न्याय यात्रा 13 तारखेला मालेगावमध्ये दाखल होत आहे। या यात्रेदरम्यान राहुल गांधी जे मालेगावच्या जुना आग्रवड येथे त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे आणि त्यानंतर ते जे मालेगावमध्ये रोड शो देखील करणार आहे। त्यानंतर त्यांचा जो मुक्काम आहे तो मालेगावच्या सौंदाणे या गावी होणार आहे। मी आता सौंदाणे या गावात आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की जवळपास एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये ते मुक्काम करणार आहे। त्यासाठी या ठिकाणी अशी जय्यत अशी तयारी करण्यात येत आहे। या ठिकाणी त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था जी आहे त्या ठिकाणी टेंट उभा करण्यात येत आहे। या ठिकाणी जवळपास 40 कंटेनर इथे राहणार आहे आणि राहुल गांधी या ठिकाणी मुक्काम करणार आहेत। त्यांच्याबरोबर जे आलेले जे जवळपास 300 कार्यकर्ते जे आहेत ते देखील या ठिकाणी मुक्काम करणार आहेत। त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली। या ठिकाणी जय्यत अशी तयार करण्यात येत आहे। निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव।